नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा 12वा पाठ, तो म्हणजे ध्वनीचा अभ्यास, द स्टडी ऑफ साऊंड. ध्वनीबद्दल आपण मागील इयत्तामध्ये बरीच माहिती घेतलेली आहे. ध्वनी म्हणजे काय? आवाज. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे, हेही आपल्याला माहिती आहे. अनेक ऊर्जांच्या प्रकारापैकी ध्वनी ही एक ऊर्जा आहे. कारण बघा, आपल्या घरातल्या खिडक्यांची तावदानं जर त्यांच्यावर जोराचा आवाज झाला किंवा एखादा फटाक्याचा धमाका झाला तर खिडक्यांची तावदानं हलतात, बरोबर ना, हादरतात. म्हणजे ध्वनीमध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे. काही लहान मुलांची खेळणी असतात की ती आवाजाबरोबर काय होतात, ती खेळणी चालतात किंवा काम करतात. ध्वनी ही एक ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. या चित्रात दाखवलं आहे बघा, एखाद्या ठिकाणाहून आवाज आला तर त्या आवाजाच्या लहरी कशा आपल्या कानापर्यंत जात आहेत त्या पहा. ह्या लहरी आहेत, म्हणजे ध्वनी ज्या आहेत तरंगाच्या लहरींच्या रूपात निर्माण होतो. ध्वनी ऊर्जा जी आहे ना, लहरींच्या रूपात. पाण्यामध्ये बघा, आपण दगड टाकलं, तळ्याच्या काठी तुम्ही उभे आहात आणि उंचावरून दगड टाका पाण्यामध्ये, तर ज्या ठिकाणी दगड पडतो तिथून कशा गोल लहरी निर्माण होतात. पाहिलं तुम्ही? नक्की तुम्ही पाहिलं असेल. आणि नसेल पाहिलं तर नक्की तुम्ही गावाला वगैरे गेलात की एक दगड टाकून बघा, तिथून तुम्हाला वेव्ज निघताना दिसतील. त्या जशा पाण्यामध्ये वेव्ज निर्माण होतात तशा ध्वनीच्या लहरी असतात. वेव्ज म्हणजे तरंग, आणि त्या रूपात ध्वनी असतो. आणि हा ध्वनी जो आहे तो आपल्याला ऐकायला येण्यासाठी आवश्यक काय आहे? माध्यम. प्रोपगेशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचं प्रसारण. प्रसारण म्हणजेच काय? ध्वनी जो आहे तो पसरणे सर्व बाजूंना, ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे आणि तुमच्या कानापर्यंत जाणे, याला म्हणतात ध्वनीचे प्रसारण. मग ध्वनीचं प्रसारण कसं होईल? माध्यम नसेल तर होणार नाही. इथे बघा दाखवलं आहे पहिल्या चित्रामध्ये, टेबल आहे. टेबलावर इथे मुलाने कान लावला आहे आणि इकडे टकटक केली जाते, पण त्या मुलाला ऐकू जातं. का? कारण हा जो स्थायू पदार्थ आहे टेबल म्हणजे, त्यातून ध्वनी लहरी इथे संक्रमित होत आहेत या मुलाच्या कानापर्यंत. पाणी भरलेला फुगा आणि हवा भरलेला, 2 फुगे घेतलेले आहेत. आणि इथे हा प्रयोग आहे एक छोटासा. काय करायचं? पाणी भरलेला फुगा घ्यायचा आणि कानाला लावायचा आणि त्या फुग्यावर खरवडायचं असं नखाने हळूहळू. बघा तुम्हाला आवाज किती येतो तो. ठीक आहे. मग हवा भरलेला फुगा घ्यायचा, पुन्हा तसंच क्रिया करायची. आता आवाज कमी येईल. आवाज काय येईल? कमी येईल. याचा अर्थ एकच गोष्ट मी दोन्ही फुग्यांसाठी केली ना. पाणी भरलेल्या फुग्यात मला क्लिअर ऐकू आलं, व्यवस्थित ऐकू आलं. हवा भरलेला फुगा हलका, तो पण कानाला लावला आणि तीच क्रिया केली, कमी ऐकू आलं. आणि इथे हा जो मुलगा टकटक करतोय की नाही इथे, आणि दुसरा मुलगा ऐकतोय, तिथे पण त्या मुलाला पटकन ऐकू येतं. यावरून काय कळलं? ध्वनी तिन्ही माध्यमातून जातं, बरोबर ना. पाण्यातूनही आपल्याला ऐकायला येते, स्थायूमधूनही ऐकायला येते आणि हवेतून सुद्धा ऐकायला येते. साऊंड इज सेड टू बी प्रोपोगेटेड व्हेन साऊंड वेव्ज. प्रोपोगेशन म्हणजेच काय? प्रसारण केव्हा होतं? व्हेन साऊंड वेव्ह स्प्रेड इन ऑल डायरेक्शन फ्रॉम ए सोर्स. सोर्स म्हणजे काय? ध्वनी ज्यातून जाता येते, माध्यम, त्याला सोर्स म्हणतात. सॉरी, सोर्स ऑफ साऊंड म्हणजे आवाज कुठून निघतोय ते, त्याला सोर्स म्हणतात. इथे हा फुग्यावर खरवडतोय किंवा ह्या ठिकाणी टकटक करतोय, तर जिथून ध्वनी निर्माण होतो आहे तिथून तो चारी बाजूंना पसरणे, याला म्हणतात प्रोपोगेशन ऑफ साऊंड. पण एक तुमच्या लक्षात आलं असेल की तिन्हीमधून सारख्याच वेळेत ऐकू आलेलं नाही आहे. कळलं तुम्हाला? इथे पाणी भरलेला आणि हवा भरलेला फुगा याबाबतीत सांगितलं. यातून मला क्लिअर ऐकू येते, पण हवा भरलेल्या फुग्यातून तीच मला जी खरवड मी केलेली आहे ती क्लिअर ऐकू येत नाही. म्हणजे तिन्ही माध्यमातून सारखाच आवाज येतो का ऐकायला, किंवा तिन्ही माध्यमातून ध्वनीचं प्रसारण सारखंच होतं का, आपण पुढे पाहणार आहोत. पाया ठिकाणी
ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या माध्यमातून किंवा ज्या पदार्थातून ध्वनिलहरी पसरतात त्यांना काय म्हणतात? प्रसारणाचे माध्यम, मीडियम ऑफ प्रोपोगेशन. काय म्हणतात? प्रोपोगेशन म्हणजे ध्वनीचं प्रसारण, आणि माध्यम म्हणजे काय? ज्यातून जातोय ध्वनी, सोप्या भाषेत, दॅट इज मीडियम ऑफ साऊंड. हवा हे ध्वनीचं माध्यम आहे, सायू पण माध्यम आहे, द्रव पण आहे. मग कोणातून अधिक जातो? ध्वनीचे प्रसारण वायूपेक्षा द्रवातून जास्त आणि द्रवापेक्षा सायूतून अधिक वेगाने होते. आणि हे विविध प्रयोगाद्वारे सिद्ध करून आपण आत्ताच पाहिलं चित्राद्वारे सिद्ध करता येतं की ध्वनी हा स्थायूतून अधिक वेगाने जातो. निर्वात जागा जिथे अजिबात हवा नाही तिथे मात्र ध्वनी ऐकू येत नाही. त्यामुळे चंद्रावर वगैरे आपले जेव्हा गिर्यारोहक आपले अंतराळवीर जेव्हा गेले त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल नील आर्मस्ट्रॉंग आणि एल्विन ऑल्ड्रिन यांना विशिष्ट प्रकारची योजना करावी लागली होती की ज्यामुळे जेणेकरून ते जे काय बोलत आहेत ते एकमेकांना ऐकू यावं. कारण तिथे वातावरणच नाही आहे, चंद्रावर हवाच नाही आहे, त्यामुळे तिथे एकमेकांचं बोलणं ऐकू येत नाही. आता आपण ध्वनीच्या बाबतीत, आता तुम्हाला म्हटलं की ध्वनी हा लहरींच्या रूपामध्ये असते, ध्वनी ऊर्जा. मग कोणत्या लहरी? इथे दाखवलं आहे बघा चित्रामध्ये. ध्वनिवर्धक म्हणजे हा ध्वनिवर्धक आहे ज्यातून ध्वनी निघतो आहे, बरोबर. हा स्पीकर आहे आणि त्यातून ध्वनी निघतो आहे. खाली पण तेच चित्र आहे. ध्वनी जेव्हा हवेतून जातो, आपण हवेबाबतच बोलूया. हवेचा दाब सगळीकडे सारखा नसतो ना. हवा घनता, पण कुठे जास्त हवा असेल, हवेचे कण जास्त असतील, काही ठिकाणी हवेचे कण विरळ असतील म्हणजे कमी असतील, त्याप्रमाणे ध्वनीसुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये त्या भागातून जात असतो. ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असेल तिथे बघा या ध्वनी लहरी हे जे जास्त ठिपके दिसत आहेत की नाही, हे जास्त ठिपके म्हणजे हवेची घनता जास्त आहे, दाब जास्त आहे, त्या ठिकाणी ध्वनी लहरीसुद्धा जवळजवळ दिसत आहेत. बघा खालच्या चित्रामध्ये बघा ह्या ध्वनी लहरी आहेत किंवा ध्वनीचे तरंग आहे. आणि जिथे हवेचे कण विरळ आहेत त्या ठिकाणी ध्वनी लहरीसुद्धा विरळ होतात. विरळ म्हणजे कमी आहेत. बघा दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये. बघा वरचं चित्र आणि अ आणि ब, इथे घनता जास्त आहे म्हणजे हवेचे कण अधिक आहेत जवळजवळ. ध्वनी लहरीसुद्धा इथे जवळजवळ अधिक म्हणजे जास्त घनतेने आपण किंवा दाट आहेत म्हणूया आपण सोप्या भाषेत, इथे दाट आहेत. मग हे जे आहे ना दाट ध्वनी लहरी आणि कमी ध्वनी लहरी किंवा विरळ ध्वनी लहरी याला काय म्हणतात? ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन आणि विरलन हे दोन क्षेत्र निर्माण होतात, यांची शृंखला तयार होते. संपीडन म्हणजे अधिक घनतेचे क्षेत्र, म्हणजे ज्या ठिकाणी तरंग जास्त दिसत आहेत, आणि विरलन म्हणजे कमी घनतेचे, म्हणजे ज्या ठिकाणी बघा ध्वनी लहरी विरल दिसत आहेत, कमी लांब दिसत आहेत, त्याला विरलन असे म्हणतात. अशी एक शृंखला तयार होते ध्वनी लहरी जेव्हा माध्यमातून जेव्हा पुढे सरकत असतात तेव्हा. त्याचबरोबर अजून दोन गोष्टी आहेत. लॉंगिट्युडिनल अनुतरंग म्हणजे काय आणि अवतरंग म्हणजे काय, तर ह्या पण दोन गोष्टी आपण शिकणार आहोत. अनुतरंग म्हणजे काय आणि अवतरंग म्हणजे ध्वनीच्या बाबतीत हे चार नवीन शब्द आपण इथे शिकणार आहोत. संपीडन, विरलन आणि अनुतरंग आणि अवतरंग म्हणजे काय. पाहूया आपण अनुतरंग आणि अवतरंग म्हणजे काय ते. पहा हे चित्र मी तुम्हाला पुन्हा दाखवलं बघा. अनुतरंग म्हणजे लॉंगिट्युडिनल, जे खाली तुम्हाला दिसते खालचे वेव्स बघा, लॉंगिट्युडिनल वेव्स. त्या वेव्स कशा जात आहेत पहा, सरळ पुढे जात आहेत पहा, सरळ जात आहेत की नाही. म्हणजे ह्या ध्वनिलहरी एकमेकांना समांतर म्हणजे प्रसारणाच्या समांतर दिशेने जात आहेत. माध्यमाच्या कणांचे दोलन जे होते आहे किंवा तरंग जे निर्माण होते आहेत ते आपल्या मध्यस्थितीपासून, ही मध्यस्थिती म्हणजे जिथून ध्वनी सुरू झाल्या ना तिथून मध्यस्थितीच्या आजूबाजूस जेव्हा तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने जात असतात, म्हणजे सरळ ध्वनी जात असल्यासारखं तुम्हाला दिसते बघा, तेव्हा अशा तरंगांना ह्या ज्या वेव्ज आहेत, तरंग म्हणजे वेव्ज, त्यांना लॉंगिट्युडिनल वेव्ज किंवा अनुतरंग असे म्हणतात. आणि वरचे कसे आहेत बघा, वरचे कसे आहेत, प्रसारण माध्यमाशी लंब आहेत बघा, लंब जात आहेत बघा, अशा वर खाली होत वेव्ज जात आहेत. म्हणजे आपण जसं चित्र आपल्याला काढायचं झालं तर आपण बघा असं काढू ना, त्याचं चित्र आपल्याला ह्या वरच्या लहरींचं चित्र काढायचं झालं तर मी कसं काढणार, अशा प्रकारे काढणार. मग हे जे आहे हे काय झालं, हे माध्यम हे जे त्यांचं माध्यम जिथून सुरुवात झाली ते असं झालं, बरोबर. कसं दिसतंय बघा आता, ही माध्यमाशी लंब दिशेने दिसत आहे की नाही तुम्हाला. म्हणजे ज्या वेळेला माध्यमाच्या कणांचं दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंब असतं, हे काय आहे माध्यमाच्या कण कसे आहेत, जेव्हा लंब असतात त्यावेळेला तेव्हा काय म्हणतात, म्हणजे असे वर खाली होत आहेत तरंगामध्ये, हे जे कण जे काय होत आहेत
वर खाली बघा, वर आणि खाली, एक लहर वरती आहे, एक लहर खाली आहे. म्हणजे प्रसारणाच्या दिशा ज्या लंबवत असतात तेव्हा त्या वेव्हजना ट्रान्सवर्स वेव्स किंवा अवतरंग असे म्हणतात. म्हणजे अनुतरंग आणि अवतरंग शब्द तुम्हाला कळले. या ठिकाणी तुम्हाला दिसतं हे लॉंगिट्युडनल वेव्ज आहेत, म्हणजे कशा समांतर चाललेल्या, सरळ चाललेल्या, कळलं. आणि ज्या आहेत आपल्या ट्रान्सवर्स वेव्ह त्या लंब रेषेने जातात. आता संपीडन आणि विरलन शब्द बघा. संपीडन म्हणजे काय, ध्वनी तरंगाचं प्रसारण होताना कधीकधी हवा कमी घनतेची असते किंवा कधी जास्त घनतेची असते. तर त्यामुळे काय होतं, या लहरी काही ठिकाणी जास्त प्रमाणे काही ठिकाणी कमी दिसतात. बघा वरच्या चित्रामध्ये बघा, तर हवेमध्ये जास्त आणि कमी घनतेचे म्हणजे संपीडन आणि विरलनाचे जे पट्टे निर्माण होतात त्यांना काय म्हणतात, संपीडन व विरलन हा जो पट्टा जो आहे तो अशा प्रकारे तयार होतो. तर पाहूया आपण पुढच्या चित्रामध्ये पुन्हा संपीडन कुठे आणि हे विरलन कुठे. मग असेच तुम्हाला दाखवलं तेच चित्र आहे, जिथे ध्वनी लहरी ज्या आहेत, ज्या सोर्स म्हणजे जो आपलं मेन ध्वनी ज्यामधून निघालेला आहे, त्या ठिकाणी हा बघा स्पीकर आहे, त्यातून निघालेल्या ध्वनीचं आहे. हवेचा ज्या ठिकाणी दाब जास्त आहे त्या ठिकाणी बघा ह्या लहरी जास्त आहेत आणि काही ठिकाणी कमी आहे. मग ज्या ठिकाणी जास्त आहेत त्याला म्हणतात कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन, आणि कमी आहेत ध्वनी तरंग त्याला विरलन असे म्हणतात. कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन ऑफ ए साऊंड वेव्ज. अनुतरंग आणि अवतरंग, त्याप्रमाणे संपीडन आणि विरलन. संपीडन म्हणजे घन तरंग जास्त जवळजवळ असतील, हवेचा दाब जास्त असेल किंवा घनता जास्त असेल तेव्हा, आणि कमी आहेत ज्या ठिकाणी तरंग त्याला काय म्हणतात, विरलन, विरळ असे म्हणतात. आता आपण ध्वनी तरंगाच्या बाबतीमध्ये काही संज्ञांचा अभ्यास करूया. मग या ठिकाणी मी 2 चित्र तुम्हाला दाखवलेत आणि तिथे काही शब्द लिहिले आहेत बघा. ॲम्प्लिट्यूड, वेव्हलेंथ म्हणजे काय हे शब्द आहेत. तरंग लांबी म्हणजे काय, पहिला शब्द आपण तरंग लांबी. तरंग लांबी म्हणजे काय, एक जी पूर्ण वेव्ह आहे, पूर्ण वेव्ह कुठून सुरू होते माहिती आहे का बाळांनो, या ठिकाणी पहा, इथे या चित्रात तुम्हाला दिसत आहे, इथून वेव्ह सुरू झाली. मग इथून जी वेव्ह सुरू झाली ती वेव्ह संपते कुठे, इकडे ही एक वेव्ह संपते. मग दुसरी वेव्ह कुठे संपते, इथे संपते. मग त्यांचे जे उंचवटे आहेत की नाही, 2 उंचवटे, ह्या 2 उंचवट्यामधील जे अंतर आहे त्या अंतराला म्हणतात तरंग लांबी. काय म्हणतात, तरंग लांबी. एक्सक्यूज मी, 1 मिनिट. तरंग लांबी असे म्हणतात. त्यानंतर मग आपण पाहूया आयाम, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर मूळ स्थितीपासून जास्तीत जास्त अंतर, ती लहर जी आहे ती किती उंच गेलेली आहे. मूळ स्थिती म्हणजे कोणती, ही आहे मूळ स्थिती. मग ह्या मूळ स्थितीपासून ही किती उंच गेलेली आहे, ती जी लाट जी आहे ती, तर त्या अंतराला, ह्या लंब अंतराला म्हणतात आयाम. 2 हे उंचवट्यामधील अंतराला म्हणतात वेव्हलेंथ, लॅम्बडा. वेव्हलेंथला अक्षर काय आहे, लॅम्बडा, तरंग लांबी. आता वारंवारता, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आणखी तरंग लांबी लॅम्बडा अक्षरांनी दाखवतात. फ्रिक्वेन्सी न्यू या अक्षर, फ्रिक्वेन्सीला अक्षर आहे न्यू. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एका सेकंदात किती तरंग होतात. आपण बघा हे घटक किंवा ह्या ज्या संज्ञा आहेत त्या मागील इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत, आपण त्याची उजळणी करत आहोत. एका सेकंदात किती, आता बघा तुम्हाला मी सांगितलं, ही एक लहर कुठून सुरू होते, इथून सुरू होते ती इथपर्यंत ना, किंवा एक तरंग, बरोबर. मग त्यानंतर ही दुसरा तरंग सुरू होतो इथपर्यंत. मग एका सेकंदात मग अशा किती लहरी होतील, तर एकूण लहरी किंवा एकूण तरंगांना काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी, वारंवारता असे म्हणतात. आणि ही वारंवारता न्यू ह्या अक्षराने दाखवतात. त्यानं तरंग काल. मग तरंग काल म्हणजे काय, तर पहा, माध्यमातील एका बिंदूपाशी एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा जो वेळ आहे त्याला तरंग काल असे म्हणतात. तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं, एका सेकंदात होणारे तरंग. तरंग काल म्हणजे काय, की एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा काळ. म्हणजे एक आवर्तन म्हणजे लक्षात आलं असेल ना तुमच्या, इथे जे तुम्हाला सांगितलं की इथून जे आवर्तन सुरू होतं ते इथपर्यंत. मग हे एक आवर्तन पूर्ण व्हायला, एका ठराविक बिंदूपाशी पूर्ण व्हायला, माध्यमात समजा हवा माध्यम आहे, तर मग या हवा माध्यमामध्ये हे एक आवर्तन पूर्ण व्हायला किती वेळ लागतो, त्याला तरंगकाल असे म्हणतात. आणि हा तरंगकाल कॅपिटल टी ह्या अक्षराने दाखवतात. बाळांनो, हे जे 2 शब्द आहेत फ्रिक्वेन्सी आणि तरंगकाल, ह्यावरून
काय कळतं? तर फ्रिक्वेन्सीवरून ध्वनीचं स्वरमान पिच म्हणतो ना आपण, म्हणजे उच्च नीचता, ध्वनी किती उच्च आहे हे कळतं. तर आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड ह्यावरून काय ठरतं? आयामावरून ध्वनीची महत्ता म्हणजे तीव्रता कळते. तर हे काही महत्त्वाचे शब्द आहेत. वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा, तरंग लांबी, आयाम म्हणजे ए आणि फ्रिक्वेन्सी न्यू ह्या अक्षराने दाखवतात. त्यानंतर ध्वनीचा स्पीड, वेग, तरंगावरील संपीडन किंवा विरलन हे जे आपण मगाशी बघितलं ते एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग. तरंगावरील जे संपीडन आणि विरलन हे जे बिंदू आहेत त्या बिंदूने एकक कालावधीत किती अंतर कापलं, संपीडन आणि विरलन जे निघतात त्याने किती अंतर कापलं एका ठराविक स्रोतापासून ना, जिथून ध्वनी निघाला तिथून त्याने एकक कालावधीत 1 सेकंदात किती अंतर कापलं ते जे आहेत त्याला काय म्हणतात? ध्वनीचा वेग असे म्हणतात. आता वेगाचं तुम्हाला सूत्र माहितीच आहे, अंतर भागिले काल. आपण वेग जे आपण शिकतो वस्तूच्या चालीमध्ये ते सूत्र इथे वापरायचं आहे, वेग बरोबर अंतर भागिले काल. आता इथे अंतर म्हणजे काय? तरंग लांबी, बरोबर ना. तरंग लांबी बघायची आहे की 2 संपीडनं म्हणजे 2 उंचवटे किंवा 2 जे खोल जे आहेत त्या दोघांमधलं अंतर, एकक कालावधीत त्याने कापलेलं अंतर तरंग लांबी आहे, बरोबर. आणि काल म्हणजे तरंग काल, जो आपण मगाशी सांगितला. तरंग काल जो आहे तो की एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा वेळ. अंतर काय? त्या एका आवर्तनाचं अंतर जे काय आहे ते एका जिथून स्टार्ट झाला तिथून ते आवर्तन संपतं तिथपर्यंत, आणि तेवढं आवर्तन करायला लागलेला वेळ म्हणजे तरंग काल. लक्षात ठेवा दोन्ही शब्द. तरंग लांबी लॅम्बडा आहे, तरंग काल 1/t आहे. आता 1/t म्हणजे न्यू ना, न्यू हे अक्षर कशाला दिलेलं आहे? तरंग काल सॉरी कॅपिटल टी, आपण 1/t बरोबर न्यू असतं. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. आणि त्यामुळे इथे हा सूत्र काय आलं बघा, व्ही. इथे व्ही लिहिलेलं आहे पहा या ठिकाणी. हे व्ही एक बघा ह्या सूत्रामध्ये व्ही बरोबर न्यू कोणाबद्दल आलं? 1/t बद्दल आलं. हा इथला 1/t आपण जर वेगळा केला, म्हणजे ह्याचं मी या ठिकाणी लिहिते पहा, 1/t जर आपण वेगळा केला 1/t गुणिले लॅम्बडा, तर 1/t बद्दल इथे न्यू टाकलं आहे आणि त्याच्या गुणिले काय आलं? त्याला लॅम्बडा आलेलं आहे. म्हणजे व्ही बरोबर न्यू इंटू लॅम्बडा हे आपल्याला सूत्र मिळालं आहे. मग व्ही म्हणजे काय? तर ध्वनीचा वेग बरोबर न्यू म्हणजे काय? लॅम्बडा तरंग लांबी आणि न्यू म्हणजे वारंवारता ना, म्हणजे फ्रिक्वेन्सी इंग्रजीमध्ये. तर ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी हे आपल्याला सूत्र मिळालेलं आहे. आणि ह्या सूत्रावर आधारित आपल्याला उदाहरणंसुद्धा पुढे करायची आहेत. हां, तर मग ध्वनीचा वेग किती असतो? ध्वनीचा हवेतील वेग जो आहे 346 मीटर प्रति सेकंद इतका आहे. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं, तर बाह्य चित्रामध्ये तुम्हाला दिसेल ध्वनीचा कुठे वेग, कुठे पटकन ध्वनी जातोय बघा. सॉलिडमध्ये बघा पटकन गेला, लिक्विड नंतर आणि गॅस एकदम हळूहळू. हे चित्र काय दाखवतं आहे की ध्वनीचा वेग कोणामध्ये सर्वात जास्त आहे? ती काळी पट्टी जी आहे पडली तिच्यापासून ध्वनी निघाला, तर सॉलिडमध्ये पटकन पोचला बघा शेवटच्या बिंदूपर्यंत, आणि गॅसमध्ये सर्वात शेवटी. म्हणजे ध्वनीचं प्रसारण जे आहे ते धातूमधून सर्वात लवकर होतं, त्यानंतर लिक्विडमध्ये, त्यानंतर गॅसमध्ये. म्हणजे सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग सर्व वारंवारता करता सारखाच असतो. सारखीच भौतिक स्थिती. भौतिक स्थिती म्हणजे काय? तर ते पदार्थ कुठला आहे, ध्वनी ज्याच्यातून जात आहे, स्थायू आहे, द्रव आहे की वायू आहे, तर एकच प्रकारचं असेल तर वारंवारता सारखी असेल. वारंवारता म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? वारंवारता म्हणजे किती एका सेकंदामध्ये जे झालेले आहेत ध्वनिलहरी त्या. पण स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत मात्र ध्वनीचा वेग कमी कमी होत जात आहे. माध्यम बदललं तर मात्र वेग कमी कमी होत जात आहे. जर आपण कोणत्याही माध्यम तापमान जर वाढवलं ना तर मात्र ध्वनीचा वेगसुद्धा वाढतो. पहा या ठिकाणी मी तुम्हाला चित्र दाखवलं आहे. ह्या चित्रात काय दिसतं आहे? स्थायूचे कण आणि द्रवाचे कण बघा किती जवळजवळ आहेत, बरोबर ना. आणि वायूचे कण लांब लांब असल्यामुळे वायूच्या कणांमधून पहा या ठिकाणी ध्वनीला पास व्हायला, ध्वनीचं प्रसारण व्हायला, पास व्हायला म्हणजे प्रसारण व्हायला वेळ बघा किती लागत आहे, है ना. त्यामुळे
वायुमाध्यमातून जेव्हा ध्वनिलहरी जातात त्यांचा वेग ह्या भौतिक स्थितींवर अवलंबून असतो. मग कोणकोणत्या भौतिक स्थिती आहेत त्या? वायूचं तापमान जर जास्त असेल तर काय होणार आहे? तापमानाशी समप्रमाणामध्ये असणार आहे. कळलं ना? कारण तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो, आपण पाहिलं. घनता आणि रेणुभार या 3 भौतिक स्थितीवर ध्वनीचा वेग कसा अवलंबून असतो पाहूया आपण पुढील भागात. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, ध्वनीचा वायूमधील वेग स्पष्ट करा. कसा असतो ध्वनीचा वायूमधील वेग? तर ह्या 3 गोष्टीवर अवलंबून असतो. आत्ताच मी सांगितलं. पहिलं तापमान. ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमान म्हणजे टेम्परेचर आहे ते, टी हा टेम्परेचर आहे, तरंगकाल नाही. वर्गमूळाच्या समानुपाती असतं. म्हणजे तापमानाचं वर्गमूळ काढायचं आणि त्याच्या समप्रमाणात. म्हणजे तापमान चौपट झालं तर काय होणार आहे? ध्वनीचा वेग दुप्पट होणार आहे. सूत्र बघा, व्ही वर्गमूळाच्या समानुपाती ना, व्ही समप्रमाणात वर्गमुळात टी. घनता म्हणजे रो हे अक्षर घनतेसाठी, डेन्सिटीसाठी, बरोबर. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. बघा, घनता हवा जेवढी घन असेल, मग अशीच तुम्हाला सांगितलं, तेव्हा ध्वनी लहरी तेवढ्या काय होतात? ध्वनीचा वेग कमी होतो. कळलं ना? म्हणजे घनता चौपट केली तर काय होतं? गती अर्धी होते. घनता चौपट झाली तर गती काय होणार आहे? गती म्हणजे वेग काय होणार आहे? अर्धा होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. आणि रेणुभार मॉलिक्युलर वेग. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात, म्हणजे जेवढा रेणुभार जास्त तेवढा वेग काय असणार आहे? कमी. म्हणून तुम्हाला माहिती आहे बाळांनो, ऑक्सिजनचा रेणुभार 32 आहे आणि हायड्रोजनचा रेणुभार 2 आहे. जेवढा रेणुभार जास्त वेग कमी. म्हणून समान भौतिक स्थिती असताना ध्वनीचा वेग, हायड्रोजनमधून जर ध्वनी जात असेल तर तो वेगाने जाणार. कळलं की नाही? आणि ऑक्सिजनमधून कमी जाणार, कारण ऑक्सिजनचा रेणुभार जास्त आहे. तर अशा या घटकांवर, 3 घटकांवर ध्वनीचा वायूमधील वेग जो आहे तो अवलंबून आहे. पुढे आपण पाहणार श्राव्य ध्वनी आणि अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय. श्राव्य ध्वनीचा अर्थ काय? श्राव्य म्हणजे आपल्याला श्राव्य ऐकायला येणे. बघा आपल्या पाहुणे जात असताना आपण हात हलवतो. चालताना नाही का, चालताना तर आपली म्हणजे काय, तर नॅचरल आहे की आपण चालताना आपल्या हातात जरी काही असलं, एका हातात बॅग असेल तरी आपण असे हात हलवत जातो ना. मग हात हलवतामध्ये ते तरंग निर्माण होत आहेत. इथे काय होत आहेत? तरंग निर्माण होत आहेत. आपण बाय करताना सुद्धा तरंग निर्माण होत असतात. मग आपल्याला ऐकू येतात का? इथे ह्या तरंग लहरी ज्या आहेत त्या ऐकू येतात का? नाही ऐकू येत, बरोबर ना. आणि तेच आपण जर काही जोरात आपटलं तर, किंवा एखादी वस्तू वगैरे आपटली तर मात्र आपल्याला ऐकू येते. म्हणजे आपल्याला किती आवाज, कोणत्या क्षमतेतला आवाज ऐकू येतो, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, तुम्हाला सांगितलं हर्ट्समध्ये मोजतात फ्रिक्वेन्सी. तर किती आपल्याला आवाज ऐकू येतो त्याची हे कॅपॅसिटी आहे. कळलं ना? आणि आपल्याला जो आवाज ऐकू येतो त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात, आणि जो ऐकू येत नाही ते अवश्राव्य आणि श्राव्यातीत ध्वनी असतात. बघा या ठिकाणी दाखवलं, इथे तुम्हाला रेंज दिसते, ते चित्र दाखवलं आहे की माणूस दाखवलं आहे, आणि माणसाला आवाज कुठून कुठपर्यंत ऐकू येऊ शकतो. 20 म्हणजे फ्रिक्वेन्सी, वारंवारता 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स असेल तर तो माणसाला ऐकू येतो. 20 हर्ट्सपेक्षा कमी असेल तर तो हत्ती वगैरे अशा प्राण्यांना ऐकू येतो. आणि 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असेल त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात, तो वटवाघूळ वगैरे अशा प्राण्यांना ऐकू येतो. घेऊया आता आपण त्याची माहिती. पहिलं ऑडिबल साऊंड. ऑडिबल म्हणजे आपल्याला ऐकू येतो, माणसाच्या कानाला ऐकू येतो, त्या आवाजाला ऑडिबल साऊंड म्हणतात. तर कोणता आवाज आहे? 20 ते 20,000 हर्ट्स या दरम्यानच्या वारंवारतेचा ध्वनी जो आहे तो माणसाच्या कानाने ऐकू येतो. कळलं का? आणि त्याला श्राव्य ध्वनी असे म्हणतात, ऑडिबल साऊंड. ठीक आहे. आणि मग दुसरा कुठला आता? अवश्राव्य, इन्फ्रासोनिक साऊंड. अवश्राव्य म्हणजे काय? इन्फ्रासोनिक साऊंड, जो माणसाच्या कानाला ऐकू येत नाही. कुठून? 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारता, फ्रिक्वेन्सी किती? लेस दॅन 20 हर्ट्स. तो हा आवाज माणसाचा कान ऐकण्यास असमर्थ असतो. त्याला काय म्हणतात? इन्फ्रासोनिक साऊंड म्हणतात. आणि हा 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी जो आहे तो कोण ऐकू शकतो? वेल, मासे जे पाण्यातले आहेत, हत्ती, गेंडा
हे प्राणी काढतात. हे प्राणी काय करतात, हा इन्फ्रासोनिक साऊंड काढतात. कळलं ना. त्या पुढचा हां हाच आहे, इन्फ्रासोनिकच आहे. हे बघा, दोलकाचं जे दोलन होत असतं किंवा भूकंप होतो, किती कमी साऊंड आहे बघा. म्हणजे किती ध्वनिलहरी बघा 20 हर्ट्झपेक्षा कमी आहेत एका सेकंदामध्ये होणाऱ्या. कळलं ना. आणि ह्यांचा जो आवाज आहे, घड्याळाचा दोलक हलत असतो किंवा ध्वनी अर्थक्वेक जेव्हा होतो त्यावेळेला तो आवाज आपल्याला ऐकू येत नाही. कळलं ना. ध्वनी जे भूकंपाची जी कंपने निर्माण होतात ती 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेची असतात आणि त्यामुळे ती आपल्याला ऐकू येत नाहीत. इन्फ्रासोनिक किंवा इन्फ्रासाऊंड. आणि आता तिसरा श्राव्यातीत. हाही आपल्या ऐकण्याच्या पलीकडे श्राव्यातीत. श्राव्य म्हणजे आपण ऐकू शकतो, श्राव्यातीत त्याला म्हणतात अल्ट्रासाऊंड. मग हा कुठला, अल्ट्रासाऊंडही आपण ऐकू शकत नाही. हा 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त. मानवी कान 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आवाजही ऐकू शकत नाही. त्याला श्राव्यातीत म्हणतात, अल्ट्रासोनिक. हे कोण ऐकू शकतात, कुत्री, वटवाघळं, उंदीर, डॉल्फिन हे प्राणी हा आवाज ऐकू शकतात. कळलं ना. म्हणून कधी कधी बघा कुत्री वगैरे वेगळ्या आवाजामध्ये ओरडत असतात किंवा वटवाघळंसुद्धा. वटवाघळं काय करतात, तर कुत्रीच्या वेगळ्या आवाजामध्ये ओरडतात. म्हणजे काय, तो अल्ट्रासाऊंड असतो की जो त्यांना ऐकायला येतो. हे बघा, वटवाघळं काय करतात, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. वटवाघळं रात्रीच्या वेळेला, वटवाघळांना तुम्हाला माहिती आहे डोळ्याने दिसत नाही. मग काय करतात वटवाघळं, रात्रीच्या वेळेला ते अल्ट्रासोनिक साऊंड ते सोडतात. कळलं ना. आणि मग तो त्यांचा अल्ट्रासोनिक साऊंड ज्या वस्तूवर जाऊन पडतो तिथून त्याचं परावर्तन होतं. जसं ध्वनीचं प्रकाशाचं परावर्तन शिकलो ना आपण, तसं बघा साऊंड त्या वस्तूपर्यंत जातो आहे. आता मग त्या साऊंड चारी बाजूनं जातो. मग जिकडे त्याचं प्रे म्हणजे त्यांचं भक्ष्य आहे त्याच्यावर आदळून तो आवाज परत येतो आहे पहा, दिसतोय. आणि मग त्या वटवाघळा वस्तूची जाणीव होते. म्हणजे असं म्हणतात त्यामुळे वटवाघूळ जे आहे ह्या श्राव्यातीत ध्वनीच्या मदतीने डोळ्यांनी पाहण्याऐवजी कानानेच पाहते. कळलं ना. म्हणजे कानाने त्याला कळतं, रिफ्लेक्स साऊंड आला पुन्हा रिटर्न होतो ना, त्या ठिकाणी भक्ष्य आणि त्या ठिकाणी मग वटवाघूळ काय करतं, आपली झेप घेतं. म्हणजे हा वटवाघळं जे आहेत की ना, डॉल्फिन ही श्राव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात. हां, ऐकू तर शकतात, शिवाय त्याबरोबर ते निर्माणसुद्धा करू शकतात. तर ह्या श्राव्यातीत ध्वनीचे म्हणजे अल्ट्रासाऊंडचे उपयोग कुठे कुठे होतात. अल्ट्रासाऊंड ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी 25 किंवा 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे, की आपल्या मानवी शरीरातील अंतर्गत अवयव जे आहेत त्यांच्या प्रतिमा ह्या श्राव्यातीत ध्वनीमध्ये मिळवता येतात. असं मेंदूमध्ये बघा या ठिकाणी स्कल म्हणजे आपली कवटी आहे डोक्याची आणि तिच्यामध्ये ट्यूमर होतो, कधी ब्रेन ट्यूमर म्हणतात ना, तर त्याचा अंदाज घ्यायचा असेल तर तो ह्या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग करतात. धातूच्या ठोकळ्यांना तडे गेले असतील किंवा भेगा गेले असतील तर त्या शोधण्यासाठी या साऊंडचा श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. ठीक आहे. हां, एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधायचा असेल तेव्हासुद्धा श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. मग या ठिकाणी जहाज आहे, खाली पाणबुडी आहे, मग इथे श्राव्यातीत ध्वनी का होतो, तिथपर्यंत पोचवला जातो. मग श्राव्यातीत ध्वनी तिथपर्यंत गेल्यावर परत रिटर्न जातो आहे बघा. आणि रिटर्न जाऊन त्या ठिकाणी ती पाणबुडी किती अंतरावर आहे, पाण्यामध्ये किती खोल आहे, हे कोणाला कळतं, जहाजावरच्या लोकांना, खलाशांना कळतं. हृदयाच्या ठोक्यांचा अभ्यास करण्याचं जे इकोकार्डिओलॉजी म्हणतात की नाही, त्यामध्ये सुद्धा ह्या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग करून आपल्या हृदयाचे ठोके मोजले जातात. पुढे आहे ध्वनीचं परावर्तन. जसं प्रकाशाचं परावर्तन होतं माहिती आहे ना, प्रकाश काय होतो, सपाट पृष्ठभागावर प्रकाश पडला असता तो प्रकाश पुन्हा उलट मार्गाने परत जातो. त्याचप्रकारे ध्वनीचं सुद्धा परावर्तन होतं. बाळांनो, या ठिकाणी तुम्ही छोटासा प्रयोग करून बघायचा. नळकांडा घ्यायचं, मध्ये काय करायचं, इथे घड्याळ ठेवायचं, टिकटिक करणारं वॉल आहे बघा लिहिलं इथे. आणि इथून तुम्ही काय करायचं, ही भिंत आहे वॉल म्हणजे, आणि इथे तुम्ही काय करायचं आहे, घड्याळ ठेवायचं आहे. पहिला जो ॲरो जातो आहे ना तिथून, आणि इथे हा ॲरो जिकडे जात आहे तिथे तुम्ही कान लावा, तुम्हाला घड्याळाची टिकटिक ऐकू येईल. का, कारण घड्याळाची टिकटिक ह्या भिंतीवर अशी जाणार आणि त्यावरून ती रिटर्न तुम्ही कान लावला आहे तिथे जाणार. म्हणजे कान तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार कान कुठे लावायचं, एवढ्या जागेमध्ये फिरवायचं ना आपण, कुठे घड्याळाचा आवाज येतो तिथे तुम्ही कानाची पोझिशन घ्यायची. म्हणजे ध्वनीचं सुद्धा परावर्तन दुसऱ्या चित्रात दाखवलं आहे बघा. इथे स्पीकरमधून आवाज निघतो आहे
बरोबर, आणि तो एका भिंतीवर आदळतो आहे आणि परत जात आहे. ठीक आहे. मग आता हा आवाज जो परत जात आहे तो त्याला म्हणतात ध्वनीचं परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आता याचे नियम जे आहेत ते प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाप्रमाणेच आहेत. जसं त्यामध्ये प्रकाशाच्या परावर्तनामध्ये स्तंभिका असते आणि त्यामुळे हा जो जाणारा आपाती किरणाने परावर्तित किरण समान कोन करतात, आपाती कोनाने परावर्तन कोन, आणि तिन्ही स्तंभिका आणि येणारा आपाती किरण आणि परावर्तित किरण एकाच प्रतलामध्ये असतात. हे जे नियम आहेत प्रकाशाच्या परावर्तनाचे ते सर्व नियम ह्या ध्वनीच्या परावर्तनाला सुद्धा लागू पडतात. ध्वनीच्या परावर्तनासाठी खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाची अडथळा असणे आवश्यक असतं. बरोबर ना, तरच परावर्तन होणार. ठीक आहे. मग ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तित पृष्ठभागाशी स्तंभिकेशी सारखेच कोन करणार. बरोबर ना, पृष्ठभागाचा जो स्तंभिका जी निर्माण झाली ना मध्ये बघा, ही परावर्तित पृष्ठभागावर जशी आरशामध्ये असते तिच्याशी हे सारखेच कोन करतात. कुठला ध्वनी ज्या दिशेने जातो तो आणि परावर्तित होणारा ध्वनी हे दोन्ही सारखेच कोन करतात आणि एकाच प्रतलामध्ये असतात. म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम इथे लागू होतात. आता कोणत्या रिफ्लेक्शन कुठल्या पृष्ठभागावरून ध्वनीचं परावर्तन होतं त्यावर अवलंबून आहे चांगले परावर्तक आणि अयोग्य परावर्तक. बघा त्या ठिकाणी मुलगी दाखवली आहे, गिटार वाजवते, त्याच्यामधून जो ध्वनी निघतो आहे इथे हा पृष्ठभाग जर चांगला पृष्ठभाग असेल म्हणजे एखादा कठीण पृष्ठभाग पाहिजे आणि त्या पृष्ठभागावर गुळगुळीत पाहिजे आणि कठीण पृष्ठभाग पाहिजे तर त्यावर तो ध्वनी असं बघा इथे दिसतं तुम्हाला, इथे पडला आहे, तो इथे गेला आहे, ह्या भिंतीवरून ह्या ठिकाणाहून कुठे गेलेला आहे, ह्या ठिकाणाहून इथे गेलेला आहे आणि ह्या भिंतीवरून परत ह्या बाजूला आलेला आहे. म्हणजे दोनदा परावर्तन झालं आहे बघा. म्हणजे ह्या बाजूला आल्यावर त्या मुलीला ऐकू पण येईल. म्हणजे एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होताना तो किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून तो परावर्तक चांगला आहे की अयोग्य आहे ते ठरवतात. कठीण व सपाट पृष्ठभाग जर असेल त्यावरून ध्वनीचं परावर्तन चांगलं होतं. पण कपडे, पेपर, चटई, पडदे म्हणजे खडबडीत पृष्ठभाग ना, तसं प्रकाशाचं पण परावर्तन त्यावरून होत नाही बघा ना. आपण नियमित आणि अनियमित परावर्तन हे दोन शब्द आपण शिकलो. तसं इथे हे असे खडबडीत पृष्ठभाग जर असतील तर त्यांच्यावरून ध्वनीचं परावर्तन न होता ध्वनी उलट त्यांच्यामध्ये शोषला जातो आणि म्हणून त्यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. हे बघा या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड. हे बघा हे दाखवले हे काय चांगलं रिफ्लेक्ट म्हणजे एकदम कठीण आणि गुळगुळीत पृष्ठभाग आहे. पण हे चादर असेल, हे पेपर बंडल्स आहेत, पेपर प्लेन पेपरवरून चांगलं होईल, किंवा रजई आहे, हे कसे आहेत बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड. कळलं तुम्हाला? तर आज आपण या भागामध्ये काय पाहिलेलं आहे, श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी, ध्वनीचे परावर्तन आणि ध्वनीचा वेगवेगळ्या माध्यमामध्ये असलेला वेग याची माहिती घेतलेली आहे. या भागात आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.